ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या प्रतिया नम्रत्वते असे. इच्छा हो जशी मानसी करीत असे. हा देव तुझा असे. रामा वीतपदा सदा म्हणवी माते कशाचे भय. रामाचा ऐकचे स्थळी सुपना होईल तेथे जय. रामा या पूर्णत्रयी निर्णय नाही तुझा तार. रामा तू सकलात पूर्ण करशील पुत्रात मी बाल. जय जय रघुवीर समर्थ. श्रुतिस्मृती पुराणानां आलयं करुणालय. नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम्. असं लक्षात आलं आहे की सकाळच्या 2 सत्रातले क्वेश्चन पेपर फार आवडले. ॲक्च्युली ते क्वेश्चन पेपर नव्हते, सांगणारे फक्त इकडे उत्तर सांगत होते, पण उत्तरच एवढं आवडत होतं तर प्रश्न किती आवड असेल असं प्रश्न काही ना पडला असेल. आता दुपारच्या सत्रातला क्वेश्चन पेपर कसा आहे आता कळेल आपल्याला कसं आहे. तर तसा थोडा क्वेश्चन पेपर आवडच आहे, पण टेन्शन घेऊ नका. क्वेश्चन पेपर सोपा करायचा प्रयत्न मात्र पुढे करायचा प्रयत्न करू. साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी आपले सरांनी पाठवलेलं फ्लायर मोबाईलवर बघितलं आणि कधी एकदा त्या दुर्गा परमेश्वरीच्या मंदिरात जाईल असं झालं. खूप तडजोडी कराव्या लागल्या, खूप ॲडजस्टमेंट कराव्या लागल्या. म्हणजे अगदी परवापर्यंत जायला येईल का नाही जमीन का नाही असं काही न झालं. पण शेवटी शक्ती परमेश्वर शक्तीने डोळ्यांच्या दुर्गा परमेश्वर मंदिरात आश्रमात आणून सोडलं. काही जण काल संध्याकाळी आले, काही जण आज सकाळी आले. रजिस्ट्रेशन झालं, खोल्या मिळाल्या, एकमेकांशी गप्पा सुरू झाल्या. कुठून आला? नाशिकहून आलो. तुम्ही कुठून? मी पण नाशिकहून. तुम्ही कुठून? मी ठाण्याहून. तुम्ही कुठून? मी पण ठाण्याहून. ते जोड्या जोडल्या आणि बरं वाटतं जरा की आपल्या गावातले लोक. तर एखाद्या आश्रमामध्ये गेल्यानंतर आपला परिचय वाढला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. पण एखाद्या आश्रमात जर बालयोगी किंवा बालसन्यासी आला तर त्याला तुझी आई कोण, तुझे वडील कोण, तुझे गुरु कोण, तू इथे कसा आलास असे प्रश्न विचारले जात नाहीत किंवा विचारू नयेत. तर गुरु गोविंदजींच्या आश्रमात एक बालयोगी बालसन्यासी आला. 8-9 वर्षाचा लहान पोळा पोरगा, अत्यंत तेजोपुंज. आपल्यामध्ये बघा, जर कोणाला जसा आनंद आहे आता उद्या परवा आज उद्याच काय, काही जण गाणं म्हणणार, काही जण नाट्यसंगीत म्हणणार, काही भरून म्हणणार, प्रत्येकाची कलागुण सादर करणार. आणि आपल्याला तो सादर करत नाही तर आपल्याला माहीत नसते की कोण काय सादर करणार. मग आपल्यामध्ये चर्चा सुरू होते. संगीत विशारद दिसत आहे, हो घराण्यातलं मोठं घराणं दिसतंय, आवाज छान आहे, अशा आपण काही ना काही चर्चा करतो. तेव्हा हा बालसन्यासी आश्रमात आल्यानंतर काही सिनियर ब्रह्मचारी होते, त्यांनी चर्चा सुरू केली. काय तेजोपुंज मुलगा आहे, मला तर हा योगभ्रष्ट वाटतो. भ्रष्ट मराठीचा अर्थ घेऊ नका, योगभ्रष्ट म्हणजे चांगल्या अर्थाचा म्हणलेला आहे शब्द. नाही, त्याच्या घराण्यामध्ये अनेक पिढ्या फक्त पुण्यकर्मच घडले म्हणून असं रक्त जन्माला आले. सगळे वेद पारंगत, सगळे वेद पाठून, सगळे उपनिषद, सगळ्या संस्कृतीचा अभ्यास आणि बोलायला किती नम्र. म्हणजे असा बालयोगी, असा बालसन्यासी आपल्या आश्रमात आला आहे, भाग्याची गोष्ट. पण न राहून एक सिनियर संन्यासी त्या बालयोगाला विचारतात, विचारायची पद्धत कशी करतो, काय आपण आमच्या एका शंकेचं निरसन करू शकाल काय, असं त्या बालयोगाला विचारलं. तेव्हा अत्यंत आत्मविश्वासाने फक्त मान डोलावून कमीत कमी बोलणं असायचं आणि डोळ्यानेच सांगितलं विचार. ती आश्रमात आल्यानंतर काही दिवस चर्चा झाली होती आणि विचारलं की आपण जर म्हणतात की पंचमहाभूतात्मक देह तुम्ही नाही तर आपण आहात तरी कोण. हे 60-70 वर्षाच्या वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध
अशा व्यक्तीने विचारलं, आपण आहात तरी कोण? जर पंचमहाभूतात्मक देह नाही तर आपण आहात कोण? त्यावेळेला त्या बालयोगिनी जे उत्तर दिलं ते निर्वाण शब्द. मनोबुद्ध्यहंकार चित्तानिनाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. आपल्याकडे आपण एक झालं की दुसरा, दुसरा झाला की दुसरा, असे लगेच प्रश्न विचारत असतो. तुम्ही कुठून शिकलात? किती वर्ष शिकलात? बरीच वर्ष साधारण दिसली, अजून कुठे कुठे गेला होता? तसं याही संन्यासी व्यक्तीला विचार असं वाटतं. आपल्याला जर हे माहिती आहे की तुम्ही पंचमहाभूतात्मक देह नाही, तर मग आपलं इथे येण्याचं, या आश्रमात येण्याचं प्रयोजन काय आहे? त्यावेळेला त्या बालयोगिनी जे संन्यासाने उत्तर दिलं ते थक्क करून सोडणार 10 वर्षाचा मुलगा आणि आपले डोळे खडकन उघडतील असं उत्तर त्याने दिलं. त्यावर तो मुलगा म्हणतो की मनोबुद्ध अहंकार हे जे निर्वाण षटक, षटक म्हणजे 6 कडवी, 6 श्लोक, 6 एक स्तोत्र, त्या 6 कडवी म्हटल्यानंतर या श्लोकाचा जेवढा अर्थ, जेवढी अनुभूती मला यायला पाहिजे तेवढी अजून मला अनुभूती आलेली नाही. गुळ माहिती असणं वेगळं आणि गुळाची चव माहिती असणं वेगळं. यापुढे बालयोगी म्हणतो की परोक्ष ज्ञान म्हणजे काय मला माहिती आहे, परंतु परोक्ष ज्ञान काय आहे हे मला माहीत नाही. आपल्याला फक्त निर्वाण षटक नुसतं पाठ झालं, नुसतं म्हणता आलं तरी आपल्याला वाटतं की समजलं. तर हा जो बालयोगी उत्तर देणार होता तोच अर्थात आचार्य शंकराचार्य आणि गुरु गोविंद यतींच्या आश्रमामध्ये आगमन झाल्यानंतर असे काही प्रश्न त्याला विचारले गेले आणि त्यावेळेला त्यांनाही सुचलं. त्यासाठी कुठलेही हल्लीचे कवी असतात, कुठे जाऊन लिहितात, काय तसं नाही, हे आतून स्फुरलं गेलं. स्फुरण हा अगदी परफेक्ट शब्द आहे. शंकराचार्यांनी अनेक स्तोत्र लिहिले, गंगास्तोत्रम, करुणाष्टकम, त्यानंतर कालभैरवाष्टकम लिहिलं, मायापंचकम लिहिलं. मायापंचकमध्ये जास्त बोलायला नको, आपण सगळेच मायाच्या अधीन आहोत. पण तरी सुद्धा कौतुक आहे की 4 दिवसासाठी तरी तुम्ही सगळी मायासमोर इथे आलेला आहात, त्यामुळे मायाच्या अधीनच आपण आहोत. प्रयागाष्टकम लिहिले, प्रयागाष्टकम लिहिले, काशीपंचकम लिहिले आणि हिंदू धर्माचं, सनातन धर्माचं पुनरुज्जीवन शंकराचार्यांनी केलं, जतन केलं, प्रचार आणि प्रसार केला. आणि अद्वैत फिलॉसॉफी काय आहे, अद्वैत तत्त्वज्ञान काय आहे, तू आणि मी वेगळा नाहीच, तर या सगळ्याच्या मागे एकच तत्व आहे, ते अद्वैत ज्ञान. हे संपूर्ण समाजाला साधारण 1000 वर्ष झाले असलेल्या घटनेला त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आपण सर्वजण साधक आहोत आणि साधकाची भूमिका काय आहे, तर हे निर्वाण षटक अत्यंत लक्षपूर्वक, अत्यंत काळजीपूर्वक श्रवण करायचं. म्हणजे इथे आपल्याला श्रवण भक्ती करायची, खूप एकाग्रतेने हे निर्वाण षटक ऐकायचं, आपल्या मनाला अंतर्मनाकडे वळवायचं. आणि ध्यानाचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत उद्या परवा 1 दिवसा, त्यावेळेला हे निर्वाण षटक आपल्याला आलंबन, सपोर्ट म्हणून त्याचा खूप उपयोग होणार आहे. साधक आहोत तर साधकाला काहीतरी उपासना पाहिजे. उपासना सांगितलेली आहे की हे जे निर्वाण षटक आहे त्याच्या पहिल्या 3 ओळीमध्ये फुल्या मारलेल्या आणि शेवटच्या ओळीमध्ये बरोबर केले. याचा अर्थ काय? मी कोण नाही याचं वर्णन पहिल्या 3 ओळीमध्ये आहे आणि शेवटच्या ओळीमध्ये मी कोण, यस, हा मी आहे, हा मी आहे, असं पहिल्या 5 ओळीमध्ये आणि शेवटचं बरोबर 6 ओळी त्याच्यामध्ये सगळीकडे बरोबर बरोबर मान, हे मी वाचताना कळेल. चिन्मयाविषयीचे चिन्मयाने म्हणतात की ज्ञानी पुरुषाचं स्वअनुभवाचं स्तोत्र म्हणजे निर्वाण षटक. तर पहिल्या 3 ओळी म्हणजे मी कोण नाही आणि 4थ्या ओळीमध्ये सांगतात आचार्य की मी कोण आहे. हा मी कसा आहे, हा मी शाश्वत आहे, हा मी चिरंतन आहे, हा मी जो व्यापक आहे, विस्तृत आहे, विशाल आहे, हा शांत आहे, हा आनंद आहे. जसं आपण मराठीमध्ये म्हणतो जळी स्थळी काष्ठी चराचर सृष्टीमध्ये आत्ता इथेही ते आत्मतत्व, ते ब्रह्मतत्व बसलं आहे
परंतु आपण मायेच्या अधीन असल्यामुळे आपल्याला त्याची जाणीव होत नाही. एकदा आपण बघा, गणपती दिवाळी दसऱ्याच्या दरम्यान घराची सगळी साफसफाई करतो, सगळा कचरा जळमाट काढून टाकतो, माळ्यावरचं सामान काढतो, स्वच्छ करतो, पुन्हा माळ्यात घेऊन येतो. बरं ते असं असतं की ते काढून टाकायचं, पण ते छत्री ना पुढच्या पावसाळ्यात उपयोगाला येईल, अजून हे ना पुढच्या वेळेला उपयोगाला येईल, असं काढलेलं पुन्हा सामान सगळं आपण वर ठेवून देतो. तर ही जी स्वच्छता आहे तशी आत्म्यावर आलेली जी मळब आहे, जे जळमट आहे, ती आपली काढली की आपल्याला आत्मस्वरूपाचं आत्मतत्वाचं दर्शन होतं. हा मी अत्यंत आनंदी स्वरूप आहे, म्हणून सतत आपल्याला आपण सूचना दिली पाहिजे की आनंद स्वरूप आहे. गीतेमध्ये सांगितलं समर्पण योग उच्यते. कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी आनंदाची स्थिती असं काही सांगितलं की ती उघडता आपण शिबिर आहे आपलं भगवद्गीता योग. योग अध्यात्म शिबिर आहे आणि आपण भगवद्गीतेचा आधार घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. गीतेमध्ये थोडं पुढे सरकून बसतं सगळ्यांनाच बरोबर. जे भारतीय बैठकीतले ते पुढे सरका, म्हणजे बाल्कनी पण पुढे येते, सगळ्यांनाच बरोबर. या पुढे खरंच सरका, नो प्रॉब्लेम. निर्वाण षटक अत्यंत सुरेख आहे. याचा अर्थ समजून घेतला तर त्याच्यासारखं दुसरं आनंदाचं औषध नाही. निर्वाण षटकावर जे काही मी बोलतो आहे ते ना कुठले लेक्चर आहे ना हे प्रवचन आहे. सत्संग कॅटेगरीमध्ये कदाचित येऊ शकतं, पण तो सुद्धा शब्द आपल्यासाठी मोठा आहे. मी असं म्हणेल की आद्यशंकराचे जे निर्वाण षटक आहे त्याच्यावर अनेक अधिकारी लोकांनी लिहिलेले आहे. तर त्याच्यात मला समजलेलं आणि जे मला असं वाटतं की हे शेअर करावं, फक्त हा आचारांची विचारांची देवाणघेवाण. तर भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 72व्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यते स्थित्वास्यानंदकालेपि ब्रह्मनिर्वाण उच्यते. निर्वाण शब्द इथला आणि आत्मषटकम किंवा निर्वाण षटकम हा निर्वाण एकच आहे. या श्लोकाचाच अर्थ बघितला, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, पार्था अर्जुना, एषा ब्राह्मी, ही ब्राह्मी स्थिती म्हणजे कुठली आत्मज्ञानाची स्थिती जर एकदा प्राप्त झाली किंवा प्राप्त झालेली व्यक्ती जी आहे तिला या संसारिक ब्रह्मांडातल्या जगताचा कुठलाही भ्रम राहत नाही. तो या मायेच्या पलीकडे जातो आणि स्थित्वास्यानंदकाले ब्रह्मनिर्वाण उच्यते. आणि अंतकाळी जर तू या चिदानंद स्वरूपाचं सच्चित स्वरूप आनंद स्वरूपाचं शिवस्वरूपाचं ध्यान केलं तर तू जन्म मृत्यूच्या चक्रातून फेऱ्यातून मुक्त होऊन तुझा पुढचा प्रवास मुक्त होऊ शकतो. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो, म्हणजेच देहबुद्धीची आत्मबुद्धीकडे जातो. पहिलं कडवं जे आहे तुम्हाला सगळ्यांना काल रात्री 9:15 वाजता मी निर्वाण षटक पाठवले. मोबाईल असेल तर फक्त ते बघायला हरकत नाही. ग्रुपवर टाकलेलं आहे, म्हणजे तुम्हाला ते कळवी कळतील काय आहे. पहिलं कडवं आहे, मनोबुद्धी अहंकार चित्तांना न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मन, बुद्धी आणि अहंकार आणि चित्त या चारही शब्दांना मिळून एकत्रित
अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. 4 गोष्टी एकत्र आल्या. तर आचार्य सांगतात मन म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही, अहंकार म्हणजे मी नाही आणि चित्त म्हणजे मी नाही. आता थोडे चेहऱ्यावर प्रश्न यायला लागले. प्रश्न कसे, प्रश्नपत्रिका हातात आले की हळूहळू की अवघड प्रश्न दिसायला लागतात. आहे काय, चित्त म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय. तसं घालवून द्यायचं कारण नाही. जर आपला अभ्यास चांगला असेल तर आपण अवघड प्रश्न त्याकडून सोडवू शकतो. तर मन म्हणजे काय, जे सतत चंचल आहे, ज्या मनामध्ये सतत संकल्प आणि विकल्प असतात, अप्स अँड डाऊन्स असतात, असं आपलं मन. सज्जनगडच्या शिबिरामध्ये तुम्हाला मी मनाची उपमा विवेकानंदांनी सांगितली. सज्जनगड शिबिरात कोण कोण होतं आठवत असेल तर? अवघड प्रश्न, सगळे अवघडच प्रश्न आणि सगळं. तर विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की माणसाचं मन कसं आहे. तर माणसाचं मन आहे माकडासारखं. तर माकड कधी एका झाडावर एका ठिकाणी शांत बसत नाही. अशा माकडाने दारू पिलेली, दारू पिलेलं माकड कधी शांत बसत नाही. अशा माकडाला विंचू चावलेला, आणि विंचू चावलेलं माकड जर आधी थ्या उड्या मारणार त्याच्यात त्याला भूतबाधा झाली. असं आपलं माणसाचं मन आहे. 31 मे रोजी दुपारी संध्याकाळी 4:40 आपल्या सगळ्यांचं मन दुर्गा परमेश्वरी मंदिरात आहे का? नाही. ते फिरतंय, काही जणांचं असेल असेल. तर अशा या मनाला शांत करणं हे अत्यंत अवघड आहे. म्हणजे गीतेमध्ये अर्जुन विचारतो, चंचल मी मन कृष्ण प्रमाद बलवती तस्य आम निग्रह वायू दुष्ट. कसं चंचल म्हणजे शांत करून, कसं स्थिर करून, असं तो विषय. तर मन म्हणजे सतत येणारे विचार, सतत चंचल एकामागून विचारांची शृंखला चालू आहे. बुद्धी म्हणजे निर्णय देते, आपल्याला डिसिजन देते की हे करायचं, हे नाही करायचं, हे व्हायचं, हे नाही व्हायचं. अहंकार, अस्मिता, छोटा अगदी सूक्ष्म स्वरूपात आतमध्ये आपला असतो. आणि चित्त याला म्हणजे वेळाप्रमाणे मेमरी, हे अत्यंत सूक्ष्म स्तरावर आहे. हे 4ही म्हणजे नाही असं शंकराचार्य म्हणतात. हे इन्स्ट्रुमेंट माहिती आहे काय? मोबाईल काय? चष्मा, खिडकी, या वस्तू असतात. या वस्तूंच्या आधारे काय म्हणतो आपल्याला? लॅपटॉप उदाहरण घ्या, घड्याळ घ्या, पेन घ्या. काय करतो आपण? बोला. वस्तू येते, वस्तूंचा उपयोग करून आपण आपली कामाची सुविधा अधिकाधिक करायचा प्रयत्न करतो. या वस्तूंना काल अजित कुलकर्णींच्या लेक्चरमध्ये एक शब्द वापरला, तो शब्द तुम्हाला आठवतो का सांगा? या वस्तूला तुम्ही अजून काय म्हणा? साधन. अजून काय? तो शब्द त्यांनी वापरला. ब्रिज. साधन बरोबर आहे, वस्तू बरोबर. याला त्या मराठीमध्ये साधा शब्द आहे, ज्याला काना मात्रा उभार वेलांटी काही नाही असा शब्द आहे. माध्यम. माध्यम. बरं, ठीक आहे. ही सगळी उपकरणं आहेत. उपकरणांची अशी जी उपकरणं बाह्य जगतामध्ये, अशी उपकरणं भगवंतांनी आपल्याला या देहामध्ये दिलेली आहेत. कुठली आहेत ती? 5 ज्ञानेंद्रिय दिली. डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ, त्याच्या माध्यमातून आपण ज्ञान ग्रहण करतो. आणि पंचमहाभूतात्मक शरीर देह बनलेलं आहे. तर आचार्य सांगतात की पंचमहाभूत म्हणजे सुद्धा गुण आहे. पंचमहाभूतांच्या माध्यमातून आपण आपलं स्वतःचं अस्तित्व या जगतामध्ये स्थिर करायचा, दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी कोण? मी इंजिनियर. मी कोण? मी वकील. मी कोण? मी प्रोफेसर. मी कोण? मी गृहिणी. मी कोण? अमुक. आणि हा व्यावहारिक मी आपल्याशी इतका घट्ट झालेला आहे, गाढ झोपेतून तुम्हाला झोपून उठवलं, तुम्ही कोण? तर पटकन मी आनंद स्वरूप सच्चिदानंद असे येत नाही. मी अमुक अमुक, मी जोशी, मी कुलकर्णी, मी अजून कोण, मी डॉक्टर, मी इंजिनियर. तर 24 तास आपल्याला आपल्या या
चुकीच्या स्वरूपाचं ध्यान आहे, जे आपलं मूळ स्वरूप नाही आहे. तसं ते खरं तर सकाळच्या 2 सत्रामध्ये उत्तर दिली गेली आहे. थोडंसं अजून विश्लेषण करू आपण याच्या सत्रामध्ये. तर हा व्यावहारिक मी जो आहे तो आणि पारमार्थिक मी जो आहे हा पूर्णपणे भिन्न आहे, पूर्णपणे वेगळा आहे. आज आपला सगळा परिचय हा व्यावहारिक जगतामध्ये चाललेला आहे. मी कोण म्हणून, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी प्रोफेसर आहे, मी कारकून आहे, मी कोण XYZ आहे. परंतु पारमार्थिक मी कोण आहे तर तो सच्चिदानंद स्वरूप आहे, तो सच्चित आनंद स्वरूप आहे. चिदानंद रूप शिवोहम शिव. इथे जो शिव शब्द आला आहे हा ब्रह्मा विष्णू शिव किंवा ब्रह्मा विष्णू हे शब्द शिव नसून हा शिव मंगलकारक आहे, हा शिव कल्याणकारक आहे, हा शिव हितकारक आहे. म्हणून चिन्मयानंदजी म्हणतात की स्वरूपस्य सहज भानमुक्ती ध्यान. ध्यान म्हणजे काय तर स्वरूपाचं, माझ्या स्वरूपाचं सतत सहजपणे ध्यान असणं म्हणजे भान असणं म्हणजे ध्यान. चिदानंद शिवो शिव. कबीरजी म्हणतात साधो सहज समाधी. 2 अर्थ आहेत. साधो म्हणजे सहजपणे समाधी जातात. मी कोण? मी चिदानंद स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी सतत आनंदी आहे. आणि साधक मराठी सहज समाधी साधक बघा जरा प्रयत्न करून मी आनंद स्वरूप आहात. एक जण पोचलेले होते, अध्यात्मिक साधना उच्च कोटीचे होते. त्यांना विचारलं तुम्ही एकदम साधक आहात, योगी आहात, तुम्ही त्या भगवंताला म्हणजे काही असं नैवेद्य समर्पण करणं असं काही तुम्ही तुम्हाला आम्ही बघितलेलं मिळतं तुम्हाला असं काही. म्हणजे मी जेवतो ना तोच त्याला नैवेद्य. पण म्हणे बरं ठीक आहे, पण तुम्ही सर्वसामान्य लोक जसं भगवंताच्या देवळात जातात, त्याला प्रदक्षिणा घालतात, त्याला लोटांगण घालतात, साष्टांग नमस्कार घालतात, तसं काय तुम्ही करताना का मी दिसलं नाही मिळणार. मी झोपतो ना हाच माझा साष्टांग नमस्कार, म्हणजे प्रदक्षिणा मी फिरतो ना हाच माझा, हीच माझी प्रदक्षिणा. असं जेव्हा एका लेक्चरने सांगितलं म्हणजे सगळे लोक खुश झाले, तेव्हा आम्ही पण असंच करतो त्यापासून. झोपलो की झालं तसंच म्हणाले, जेवढं की काय मिळालं कसं ना आधीच एकदा आपण काही करत नाही. पण असं काय ऐकल्यानंतर अजून आपल्याला विचार सरांनी सांगितलेलं आहे योगीला सांगितलं हे आपल्यासाठी नाही, हे अत्यंत उच्च कोटीच्या साधकांसाठी आहे की तो आणि ते ईश्वर तत्व हे एकच समृद्ध झालेले आहे की आता तो आणि मी बेकार नाहीच आहे. हे जेव्हा कळलं तेव्हा म्हणून रामकृष्ण परमहंस उदाहरण तुम्हाला माहिती असते, कालीमातेची पूजा करायची, कालीमातेच्या डोक्यात फुलं व्हायची आणि हळूच म्हणजे डोक्यात फुलं व्हायची. ती आणि कधी नाहीच, तिला खाऊ घालायचा आणि मी सुद्धा खायचा. तो भाव जो आहे ऐक्य भाव तो आलेला आहे या अशा रीतीने. त्यामुळे आपलं सर्वसामान्य लोकांचं काय होतं, 1 तास आपण सेवा करतो सेवाभावाने आणि 23 तास मेवा मागतो. 1 तास योग करतो, 23 तास भोगाचा इष्ट. भोगाचं म्हणजे नको असलेल्या गोष्टीमध्ये फार आपण रस घेतो. मध्यंतरी प्रणव या विषयावर विवेकानंद केंद्रामध्ये व्याख्यान झालं तर खूप वर्षापूर्वी वाक्य जे ताईंनी सांगितलं अजून काही डोक्यात घेऊन बसले. त्या म्हणाल्या माझ्या जीवनाशी संबंधित नसलेले, आय रिपीट, माझ्या जीवनाशी संबंधित नसलेले हजारो विचार माझ्या डोक्यात जन्मान घालत असतात. आर यू ॲग्री विथ दिस सर? मग हे आपल्याला हळूहळू करून करायचं आणि आपला प्रवास चिदानंद स्वरूपाकडे जायचा नाही चालेल. ब्रह्मनिर्माण समासामध्ये रामदास स्वामी सांगतात जो जन्मास येऊन गेला तो म्हणताच गेला, पर्याचा विचार पाहिला पाहिजे सृष्टी. सृष्टी आपण जर आपल्याला विवेक दिला आहे किंवा विवेक आणि वैराग्याची जर सांगड घातली तर आपल्या लक्षात यायला पाहिजे की व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ, व्हॉट आय हॅव अचीव्ह इन माय लाईफ. मध्यंतरी नर्मदेच्या काठी गेलो होतो त्यावेळेला रामकृष्णात एक संन्यासी भेटले, तेव्हा ते म्हणाले की आपण जन्माला आलो असं मनुष्य धर्म म्हणून, तेव्हा आपल्या आधी अनंत कितीतरी करोडो वर्षांचा काळ होऊन गेलेला आहे. आपण देह सोडल्यानंतर सुद्धा काळ हा चालूच राहणार आहे, त्याच्यात काही बाधा नाही, काळ चालूच राहणार. या 2 कल्पांच्यामध्ये जे काही मला 60, 70, 100, 70, 90 वर्षाचं आयुष्य मिळालं आहे त्याचं प्रयोजन काय आहे?
तर माझ्या आत्मस्वरूपाला मला मिळवायचं. चिदानंद रूप शिव शिव हे काय आहे त्याची मला अनुभूती घ्यायची. हाच एवढाच उद्देश या महिन्याकडून जीवन आणि मरण या इन बिटवीन during this life. दुसऱ्या कडव्यामध्ये शंकराचार्य म्हणतात, नच प्राण संज्ञो नच वै नवै पंचवायू नवा सप्त धातु नभा पंच पुरुष न वाक्पाणि पादम चोपस्थ वायू चिदानंद रूप शिवो शिवो. पहिल्या 3 ओळीमध्ये पुन्हा सांगितलेले मी कोण नाही. नच प्राण संज्ञो, मी प्राण नाही, मी वायू नाही, मी सप्तधातू नाही, ऐकता सांगितलेले आहे ते पंचकोश नाही, न वाक्पाणि पादम चोपस्थ. तिसऱ्या ओळीमध्ये सांगितलेले मी कर्मेंद्रिय नाही. पंचकोशा रिलेटेड, पंचकोश म्हणजे काय, तर एक छोटीशी काहीतरी उपनिषदांना गोष्ट अशी आहे की भृगू आणि वरुण आहे दोघं जण, मुलगा आणि वडील, गुरु शिष्य आणि गुरु या नात्याने असतात. वडील गुरु वरुण आणि मुलगा शिष्य वडिलांना विचारतो की हे जे ब्रह्मांड चाललेलं आहे या ब्रह्मांडाच्या मागे असलेली शुद्ध शक्ती काय आहे. व्हॉट इज द फंडामेंटल इटर्नल प्रिन्सिपल बिहाइंड दिस युनिवर्स. त्यावेळेला वडील त्याला काय म्हणतात, हा काहीतरी उपनिषद जेव्हा झाली त्यावेळेला विचारलेला प्रश्न. आत्ताची मुलं काय विचारतात आणि आताचे वडील काय उत्तर देतात हे आपल्याला माहिती. तर वडील म्हणाले की तुझा प्रश्न अत्यंत मार्मिक आहे, अत्यंत योग्य आहे, परंतु मी स्पून बिडिंग करणार नाही. तू स्वतःचं ध्यान कर आणि मला येऊन सांग, तुला गाईड कर. भृगू मुलगा शिष्य या नात्याने ध्यानाला गेला. ध्यान म्हणजे आपल्या 15 मिनिटाचं ध्यान वेळायला 6 ते 6:30, 6:32ला बाहेर टिंग 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 असं ध्यान केलं नाही का. किंवा मध्येच ध्यानामध्येच आपले सर काय करत आहेत, वायकर सर आले की नाही अजून, डोश्याची चटणी खूप छान होती, मध्येच तिकडे लक्ष झालं, असं ध्यान केलं नाही. एकदा तो ध्यानाला गेला तो काही महिने आलाच नाही परत. आणि जेव्हा आला तेव्हा तुम्हाला अन्न ब्रह्मेंद्रिय विजानात हे सगळं जे ब्रह्मांड बनलेलं अन्नापासून बनलेलं आहे, एनर्जीपासून बनलेलं, एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ मॅटर. वडील म्हणजे उत्तर बरोबर आहे, पण हे पूर्ण उत्तर नाही, किंवा अजून थोडं ध्यान करावं लागेल. पुन्हा ध्यानासाठी गेलं काही मिनिट, परत आलं प्राण ब्रह्मेंद्रिय विजानात. हे सगळं ब्रह्मांड जे आहे हे प्राणशक्तीच्या आधार चाललेले आहे. प्राणाला फार महत्त्व आहे. हे उत्तर बरोबर आहे. असं जर 2 वेळा 3 वेळा अन्न ब्रह्मेंद्रिय विजानात, प्राण ब्रह्मेंद्रिय विजानात, मनो ब्रह्मेंद्रिय विजानात, विज्ञान ब्रह्मेंद्रिय विजानात आणि शेवटी त्याला कळलं आनंद ब्रह्मेंद्रिय विजानात. माझं जीवन आणि सगळं ब्रह्मांड केवळ आनंदावर आहे, सच्चित आनंद. आणि तो जेव्हा ध्यानाला गेला तर आलाच नाही, कारण त्याला कळलं की आत्मस्वरूप आहे, हे ब्रह्मांड कसं चाललं आहे. मग याला 5 कोश, अन्नमय कोश, प्राणामय कोश, मनोमय कोश, विज्ञान कोश, हे 5 कोश बॅलन्स कसे आहेत, त्याच्यामुळे व्हॅल्यू कशाला मारतात हा भाग वेगळा आहे, त्याचं व्यवस्थित. तर हे 5 प्राणाही नाही, सप्त धातूही नाही, 5 कर्मेंद्रियही नाही आणि पंचकोशही नाही. तर मी फक्त चिदानंद रूप शिवोम शिव आहे. कर्मेंद्रियाच्या माध्यमातून आपण खूप काही चांगलं कार्य करत असतो, समाजासाठी, कुटुंबासाठी, राष्ट्रासाठी. काही लोक डोनेशन देतात, तुमच्याबद्दल नाही मिळत, तुम्ही देत असालच, म्हणजे शिबिराला नाही आलं ते डोनेशन देतात, पण डोनेशनच्या पावतीसाठी ATGसाठी भांडत असतात. आम्हाला त्याचे बेनिफिट मिळाला पाहिजे. डोनेशन असं द्यावं की ते परत मागे खूप बघता येईल अशी वेळ येऊ. कृष्णार्पण असतो, पण ती स्थितीला काही काळ झाला. म्हणून आपल्याला केवळ विश्वस्त पण राहता येईल का असा आपण आपल्याला प्रश्न विचारतो. बोधलेखन महाराज म्हणतात की आपणच आपल्या घरामध्ये पाहुण्यासारखं राहावं. शिबिरात आल्यानंतर राहूच आपण, कारण शिबिराचे नियम पाळायचे, नाहीतर जा मोबाईल घरी सेवेचे. त्यामुळे आपण आपल्या घरी पाहुण्यासारखं राहू शकतो का, आपण आपला प्रश्न विचारायचा. न मे द्वेष रागव न मे लोभ मोह मदो नैव मे नैव मात्सर्य भाव न धर्मो न चार्थो न काम न मोक्ष चिदानंद रूप शिव शिव. या तिसऱ्या कडव्यामध्ये जर लक्ष दिलं तर काही भावना सांगितल्या. द्वेष नाही, मला द्वेष नाही, मला राग नाही. द्वेष आणि राग, संस्कृतीमध्ये राग याचा अर्थ आसक्ती, मराठीतला राग आणि द्वेष आणि राग, लोभ आणि मोह नाही, मद नाही, मला
मात्सर्य नाही. आणि या मला धर्म नाही, मला अर्थ नाही, मला काम नाही, मला मोक्ष नाही, मी फक्त आनंद स्वरूप आहे. सच्चित आनंद स्वरूप. त्यामुळे या भावनांचा जेव्हा हा विषय निघतो तेव्हा मला असं वाटतं की विचार मनात येतो की 20-25 वर्ष कोर्टामध्ये केसेस चालतात आणि तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की आता केस माझं त्याच्यातलं आउटपुट काय आहे, पण नाही, अजून लढायचं रिझल्ट आमच्याच बाजूला लागला. रामकृष्ण परमहंस म्हणतात, भगवंत दोघांना हसतो. केव्हा हसतो? जेव्हा एखादा तरुण डॉक्टर एखाद्या वृद्ध आईला म्हणतो की तुमचा मुलगा आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये म्हणजे बेड रिटन आहे, माताची काळजी करू नका, तुमच्या मुलाला मी बरं करते, तेव्हा भगवंत हसतो. बरं करणार तू कोण आहे, कसला नाही तर वर कुठल्या विसरून म्हणून तुम्ही करा करतो. आणि जेव्हा दोन भाऊ रक्ताच्या नाताचे अर्ध्या इंचाच्या जमिनीसाठी भांडतात, ही इंच माझी आहे आणि इंच तुझी आहे, त्यावेळेला भगवंत हसतो, सगळ्यात माझं आहे, कोणासाठी भांडतोस. आणि अशा केसेस 20-25 वर्ष चालायला पाच. तेव्हा स्वरूप ही गोष्ट बाहेरून आणायची नाही, ती आतमध्येच आहे असं मला सांगितलं. त्याच्यावरचं फक्त जे मळब आहे, जळमट आहे, ती फक्त काढायची, तर आपल्याला आपला प्रकाश आतमध्ये दिसणार. अरे अरे ज्ञाना झालास पावन, तुझं ज्ञान कळवावे, अवैधीची वैकुंठ चतुर्भुज. मला सगळीकडेच वैकुंठ दिसायला लागलं, वैकुंठ चतुर्भुजी दिसायला लागली. योगी अरविंदांना जेव्हा कुठल्या ठिकाणी प्रवेश जैनमध्ये गेलं होतं तेव्हा सगळीकडे त्यांना वासुदेव आहे दिसायला माहिती तुम्हाला. आणि तो हसरा वासुदेव. तेव्हा वासुदेव म्हणाला म्हणजे भगवान श्रीकृष्ण, मीच तुला येतो, काळजी करतोस काय म्हणतेस म्हणजे असं होतं त्या अरविंदाच्या चरण जैनमध्ये सगळीकडेच वासुदेव दिसायला लागला, जज पण दिसायला लागला, पीर पण दिसायला लागला, कर्मचारी पण दिसायला लागला. ही स्थिती आहे ना थोडी अवघडची स्थिती आहे, म्हणजे वेळ लागेल. म्हणून मी द्वेष नाही, मी राग नाही, मला कोणाबद्दल द्वेष नाही, मला कोणाबद्दल राग नाही, मला कोणाबद्दल मत्सर्य नाही. मध्यंतरी आई रिटायर होते, मी नाटक आलं होतं, कोणी पाहिलं असेल तर पहा आणि ते इम्प्लिमेंट करा. उद्यापासून रिटायरमेंट घरात तुम्ही आले, स्वयंपाक पाणी करायचं, आपण कर्तव्य करायचं, पण हे करणार मी नाही. जेवायला करून ठेवले, हाताने वाढून घ्यायचं, मी माझं जग करत असते. चालेल का असं? अवघड आहे. शिबिराला गेला तर कुठे गेला तर मिळते काय काय असं कोणी तर तुमचं संयोग बघूया तर भेटूया. चौथ्या प्रकारामध्ये आचार्य सांगा, न पुण्यम न पापम, न सौख्यम न दुःखम, न मंत्रो न तीर्थम, न वेदान अहम भोजनम नैव भोजन न भोक्ता, चिदानंद शिवभोज. मला पुण्य नाही, मला पाप नाही, मला सौख्य नाही, मला दुःख नाही. पुढची ओळ जी आहे ही लक्षात येते सगळ्यांना, अर्थ लक्षात येते. हे पहिल्या दिवशी मला सांगितलं म्हणतात की मी कोण नाही हे आचार्य सांगतात. आणि चौथ्या वेळेला म्हणतात की माझं खरं स्वरूप काय आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे, मी सदैव आनंदी आहे. न मंत्रो न तीर्थम न वेदान यज्ञ. ही ओळ जेव्हा एका शिबिरात सांगितली तेव्हा एक जण म्हणाले, मंदिर वगैरे काही मिळत नाही कारण ते संस्कृतशी आमचा संबंध नाही. तीर्थाला मी काही जात नाही, तीर्थक्षेत्री, कारण तिथे भयंकर गचाळ असतं, तिथे भयंकर घाण असते, तिथे हौशगोषांविषयी लोक येतात आणि त्या भगवंताचं दर्शन त्याला घडतच नाही, त्यामुळे मी तीर्थालाही जात नाही. वेद प्रश्नच येत नाही, नुसतं वेद सुद्धा मला म्हणता येईल, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद हे नाव तरी केव्हा म्हणणार, मला वेदांचं तर खूपच दूर आहे. आणि यज्ञयाग तर म्हणजे ते दापोली तीर्थाईवर करायची गोष्ट म्हणजे आता कुठे करता येईल, पण हा काहीच करत नाही. त्यामुळे जसं आयुष्य आला गेला बापुडा भरला आणि एक दिवशी निघून गेला, यांच्या अजून काहीच घडत नाही. तर अद्वैतानंद चिन्मयाविषयीची सांगा तिथे अर्थ असा घ्यायचा नाही आहे की नंतर गेलं तर यज्ञ काही नाही. हे सगळं करून झाल्यानंतर हे सहज त्यांनी सुटलं पाहिजे. जसं मगाशी पण त्यांनी सांगितलं, अडकणं आणि सुटणं या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या. आपण अडकतो लोक पण सुटत नाही. तर यज्ञ याग मंत्र जप करतो याच्यातून सुटता आलं, याच्या मागे काय आहे ते महत्त्वाचं. म्हणून त्यासाठी आपले प्रयत्न आपला प्रवास असला पाहिजे. अहम भोजनम नैव भोजन न भोगता, चिदानंद शिवो शिव.
भोजन पण मी नाही, भोज्य पण मी नाही आणि भोगता पण नाही. आता इथे भोज्य म्हणजे विषय, भोगता म्हणजे करता भोगणार, आणि भोजन म्हणजे क्रिया, म्हणजे क्रिया कर्ता आणि विषय याला त्रिपुटी असं बोललेलं. हे तीन गोष्टी सुद्धा मी नाही. एकंदरीत हे निर्माणसाठी सांगत असताना जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आचार्यांनी स्पिरिच्युअल पोस्टमॉर्टम केलेलं आहे देहाचं. तर हॉस्पिटलमध्ये सर्जन काय करेल पोस्टमॉर्टम याच्यापेक्षा जास्त उत्तम रीतीने केले असेल. मला माहिती तुम्ही पटतंय का नाही मला, पण मला तरी हा शब्द ते देवाचं वाटतं. नाक पण नाही, कान नाही, पंचनेंद्रिय नाही, पंचकर्मेंद्रिय नाही, मनबुद्धी अहंकार नाही, रागद्वेष नाही, धर्मार्थ काम नाही, हे नाही, नीती नीती नीती, हे नाही ते नाही ते नाही, म्हणून आहे तो मी फक्त आनंद स्वरूप आहे, सतत आनंदाची स्थिती. पुन्हा पुन्हा आचार्यांना हे आनंद मी कोण नाही, मी कोण का सांगावं असं वाटतं, असा विचार केला पाहिजे. 3 ओळीमध्ये प्रत्येक कडव्यात पहिल्या 5 कडव्यात मी नाही मी नाही मी नाही याचा विचार मी आहे असं का सांगा. याच्यावर जेव्हा चिंतन केलं तेव्हा असं लक्षात आलं की अनेक जन्मापासूनचे चुकीचे संस्कार, चुकीच्या सवयी, चुकीचं ज्ञान, रॉंग आयडेंटिफिकेशन आपल्या चित्तावर एकत्रित पिंडित झाले आणि त्यामुळे या जीवालाच मी मानतो. हा जीव म्हणजेच मी आहे. आणि इथे तर त्यांनी सांगितलंय मन म्हणजे मी नाही, पंचज्ञानेंद्रिय मी नाही, पंचकर्मेंद्रिय मी नाही, ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे. तो कोण आहे तो मला जाणून घ्यायचा. म्हणून अनादिकालापासून आलेलं हे जे चुकीचं ज्ञान, मनावर असलेलं, बुद्धीवर असलेलं आलेलं मळब, आलेलं जळबट हे काढून टाकून आत्मस्वरूपापर्यंत जाण्याचा प्रवास म्हणजे योग. इथे एक गोष्ट आहे. 2 ब्रह्मचारी होते, एका आश्रमात राहायला आले. खूप 12 वर्षांमध्ये एकदम त्यांनी साधना केली, चांगली उत्तम सगळ्या विषयामध्ये पारंगत झाले. आणि आता दिवस उजाडला की तुम्हाला एखाद्या मठामध्ये जाऊन सेवा करायची, इंडिपेंडेंट. तर ठीक आहे म्हणजे आता हे आश्रम सोडायचं आणि दुसऱ्या जिथे आश्रमात सांगतील त्या ठिकाणी जाऊन सेवा करायची. तर म्हणजे आपलं जेव्हा मठात आलो तेव्हापासून जे सिनियर मठाधिपती आहेत त्यांच्याकडे आशीर्वाद घेऊन त्यांना आपण कानावर सांगू की आम्ही एकदम केलेली सर जे काही आपण अध्ययन केलं ते त्यांच्या कानावर म्हणून आपण लिहूया, त्यांच्या आशीर्वाद घेऊयात आपण. म्हणून ते त्यांच्या मठाधिपतीच्या कुटीमध्ये आले. ते बाहेर म्हणजे आतमध्ये म्हणजे बस 10-15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाली, फार वेळाने ते आले आणि तिथे पाठी टेकून बसले. वय साधारण 95-96 आसपास असेल. तुम्हाला आठवते सज्जनगडला दादा जोशी आले होते पहिल्या 1-2 दिवसामध्ये, त्यांच्यापेक्षाच गेले. तर ते बसले आणि या दोघांनी सांगितलं एक तर झालं आमचं या आश्रमामध्ये, उत्तम रीतीने पदार्थ शिकलो आम्ही, खूप काही चांगलं शिकवलं आणि आम्ही ज्ञान ग्रहण केलं. परंतु एक शंका आहे. संजय सिंग पुढे मठाधिपतींचा आश्रम म्हणजे एक तर झालं, एवढं मी शिकलो, हे शिकलो, ते शिकलो, परंतु जे आत्मज्ञान व्हायला पाहिजे किंवा जो आत्मज्ञानाचा प्रकाश तो जो जाणवायला पाहिजे, आनंदाची स्थिती अनुभवायला यायला पाहिजे, ती काय मला अजून आली नाही. मठाधिपती जेव्हा शांत बसले, सायलेन्स. आणि केव्हा होईल मला आत्मज्ञान, केव्हा होईल? अरे ज्ञाना झाला असं पाहून ते आत्मज्ञान आम्ही पावन केव्हा हो, आपण ते केव्हा कळेल? त्यांनी 2 शब्द फक्त विचारले, मी गेल्यावर, आणि ते अनुभव गेले, बस एवढंच बोलले. आता हे दोघं निघाले परत आश्रमात गेला आणि त्यांच्या कुटीमध्ये आले. निदान यांची चर्चा सुरू झाली. आता हे आहे 97 वर्षाचे. आता यांना दीर्घायुष्य म्हणलं, जपानसारख्या लोकांसारखं 105 वर्षाचं 7 वर्षाचं आयुष्य मिळालं, ते केव्हा जायचे? त्याच्यानंतर आपल्याला केव्हा आत्मज्ञान व्हायचं? 100 वर्ष म्हणली तरी 3 वर्ष जायचे असून आपण 12 वर्ष असली इथे अजून 3 वर्ष अभ्यास करावा लागेल. मी गेल्यावर केव्हा जाणार आहे? संपूर्ण दिवसभर त्यांच्या डोक्यात विचार, मी गेल्यावर केव्हा? हा काहीच कळत, सगळं गोंधळ आहे.
आपण सारे अर्जुन पुस्तक वाचलं कोणी सगळे गोंधळलेली स्त्री आपली किती आपण चेहरा टाकून मला खूप कळलं आहे आजकालचा गोंधळ आहे तो लवकर जात नाही. तर संध्याकाळी जेव्हा समवयस्कर काही थोडेसे 2-4 वर्षांनी सिनियर लोक होते म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारताना सांगितलं की असं सांगायचं मला म्हणून भेटून आलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की असं एक तप झालं असं हे शिकवलं हे सगळं आम्ही जे काही शिकवलं ते सगळं त्यांना छानपैकी सांगितलं आणि ते म्हणाले की मी गेल्यावर तुम्हाला आत्मज्ञान मी गेल्यावर काही गणित उलगडलं नाही. तर तो अधिकारी म्हणजे मित्र होता थोडासा मोठा तो म्हणाला अरे वेड्या मी गेल्यावर म्हणजे तुझ्यातला जो मी आहे ना तो अहंकार की मी शिकलो मी पाहिलं मी केलं मी आलो तो मी केल्यानंतर तुला आत्मज्ञान होईल. मग त्यांच्या डोक्यातला प्रकाश पडला. तर असं आत्मशतक निर्वाण केलं होतं. चिदानंद शिवोच्छोष मनबुद्धी अहंकार अत्यंत सूक्ष्म लेवलवर असतो. कधी असा नागाचा कणा पण वर येईल सांगतो. म्हणून गोंधळेकर महाराज म्हणतात साधी आणि अगदी हलकी कामं आपण सेवेमध्ये घ्यावी तर अहंकार कमीला पाहिजे. पुढे आश्रमात गेला सगळं तर मला टॉयलेट साफ करायचं काम द्या मला चपलाच एखादशी लाईन्स लावायचं काम द्या मी हे बघा आपल्या चपला कशात आहे फक्त लाईनचे सरळ लावून ठेवायचं एवढंच म्हणजे सेवा बाकी काही पण ते पण काम मी भगवंताचं कार्य म्हणून करेन तर ते पूजा होऊ शकते. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेदान् यज्ञाः अहं भोजनं नैव भोजनं भोक्ता चिदानंद शिव मी कोण आहे तुम्ही सच्चित आनंद स्वरूप आहे मी शांत नाही तुम्ही आनंद आहे. म्हणून दिवस रात्र आतमध्ये एक विचार आपण अंतर्मनाला दिला पाहिजे की मी आनंद आहे मी आनंद स्वरूप आहे. मग असं म्हणतात तुम्हाला माहिती आहे की रात्री झोपताना जो विचार तुम्ही घेऊन झोपाल तो सगळं जीवनाचा पहिला विचार तुमच्या मनात येतो. मग रात्री आजपासून संकल्प करा आणि 9 हा आपला अध्यात्मिक सांगितलेलं आहे. एखादा विचार 9 वेळेला रिपीट केला तर तो अंतर्मनापर्यंत जातो. मी आनंद स्वरूप आहे मी सच्चित आनंद स्वरूप आहे मी चिदानंद स्वरूप आहे मी चिदानंद स्वरूप आहे असं 9 वेळेला रिपीट करा सकाळी काम पहा. न पुण्यं न पापं न सौख्यं न मंत्रो न तीर्थं न वेदान्. पुढच्या श्लोकामध्ये 5व्या श्लोकात 1व्या आचार्य सांगतात न मे मृत्युशंका न जाती भेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानंदरूप शिवोऽहं शिवः. मी आनंद स्वरूप आहे मी सच्चित आनंद स्वरूप आहे मी अनादी काळापासून चालत आलो आहे आणि इथून पुढे जाणार आहे. म्हणून गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात पुन्हा श्लोक आला आहे नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकानि जन्मलेदेत्याहो शोषितुं मार्गः. हे आत्मतत्व कसं आहे ब्रह्मतत्व कसं आहे. वारा सोडू शकत नाही अग्नी चालू शकत नाही शस्त्र काढू शकत नाही आणि जलही त्याला विसरू शकत नाही असं आत्मतत्व माझ्या आतमध्ये आहे आणि त्याला जाणीव करून घ्यायची त्याची जाणीव मला करून घ्यायची त्याच्यापर्यंत पोहोचायचं त्याची अनुभूती घ्यायची त्यासाठी हा सगळा घडला. तर मृत्यूर्ण शंका मे जातीभेद. जातीभेद हा पुन्हा शब्द व्यवस्थितपणे लक्षात घेतला पाहिजे. मी क्लिअर काल कुलकर्णी सरांनी सांगितलं आपल्याला जाती म्हणजे जो लौकिक अर्थाने आणि चुकीच्या अर्थाने समाजामध्ये वापरला जाणारा शब्द नाही. जाती म्हणजे मनुष्य जाती वृक्ष जाती वाहन जाती या अर्थाने हा जाती शब्द आहे. वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष या जातीच्या मध्ये येतात वेगवेगळ्या प्रकारची वाहन वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी हे या जातीच्या खाली ही जाती आहे. तर मृत्यूर्ण शंका इथे 2 अर्थ आहेत. मला मृत्यूचं भय नाही मी मृत्यू नाही मृत्यूचं भय नाही आणि मृत्यू नाही आणि मला मृत्यू येणार नाही याच्याबद्दल मला शंकाच नाही. मला मृत्यू येणारच देहाला मी याच्या पुढे मला मृत्यू येणार नाही याच्याबद्दल मला शंकाच नाही की मी अमर आहे. मी अनादी काळापासून चालत आलो आहे आणि इथून पुढे माझा प्रवास चालू झाला.
म्हणून आपल्याकडे 4 आश्रम संहिता आहेत. गृहस्थाश्रम, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. बहुतेक सगळेजण तुम्ही वानप्रस्थाश्रमामध्ये एंट्री केलेले किंवा त्या वानप्रस्थाश्रमात राहत असलेले आणि त्या थोड्याच कालावधीत संन्यासाश्रमामध्ये जाणं अपेक्षित असलेले असे असावे. प्रत्यक्षात किती जाऊ तर माहीत नाही. ब्रह्मचर्याश्रम उत्तमतेने पार पाडला, गृहस्थाश्रम पार पाडला, गृहस्थाश्रमातल्या सर्व जबाबदारी पार पाडली. वानप्रस्थाश्रम आला परंतु अजून गृहस्थाश्रम संपलाच नाही. असं वाटतं अजूनही आपल्याला घरातल्या किल्ल्या आपल्या सुनबाईंच्या हातात द्याव्याशा वाटत नाही. किती तोड मागणं झालं, किती बोलावंसं वाटलं तरी सुद्धा पुन्हा पुन्हा ती खुर्ची, पुन्हा पुन्हा ते सगळं हवंच हवंच वाटतं. म्हणून 4 जूनची तळमळीने वाट बघतो, आता काय होईल, आता काय होईल. तेव्हा जाती म्हणल्यानंतर ब्राह्मण जाती, क्षत्रिय जाती, वैश्य जाती किंवा ब्राह्मण आत्मा, क्षत्रिय आत्मा, वैश्य आत्मा, शूद्र आत्मा असा नाही. आत्मा हा सर्वांच्या हे एकच आहे. आत्मतत्व एकच आहे. म्हणून जे काल सांगितलं त्यांनी सांगितलं की एकनाथ महाराज तू घेऊन गाढवाच्या मागे गेले, पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एकरूपता झाली, कोणी एवढं नाहीच. ठाकूरांच्या आरतीमध्ये असं आहे, त्याची जाती पूर्ण, त्याची म्हणजे त्याग करा. म्हणून ते म्हणतात गीता जो शब्द आहे हा तुम्ही फक्त म्हणा, काय निघतं त्याच्यातून. जसं सागरातून मंथन केल्यानंतर नवरत्न 14 रत्न बाहेर पडली, तसं तुम्ही गीता गीता म्हणा. म्हणा बघू गीता एक 5-7 वेळा म्हणा मोठे नाही. कुठला शब्द काय झाला, ताकी. ताकी बेंगॉली याचा अर्थ त्यागी, त्याग करा. गीता काय सांगते त्याग करा. अगदी साधं शब्द. गीता 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 म्हणत जा, त्याग 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 तागी तागी तागी. त्याची जाती कुलम म्हणजे जातीचाही त्याग, कुळाचाही त्याग आणि कुठला मान नाही त्याचा त्याग. हे मी काहीच नाही, याच्या पलीकडे नाही. सच्चित आनंद स्वरूप आहे. पिता नैव मे नैव माता न जन्म. मला आई नाही, मला वडील नाही, मला गुरु नाही, मला शिष्य नाही. लौकिक अर्थाने याचा अर्थ असा न घेता, मला आई नाही वडील नाही असं न घेता, हे असा अर्थ आहे की आई आणि वडील, गुरु आणि शिष्य हे जरी लौकिक अर्थाने असले तरी त्यांना त्या त्या काळामध्ये आपल्याला ज्ञान देण्यासाठी तो देह धारण करावा लागलेला आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहेच. उद्यापासून मी आईला मानणारच नाही, गुरुला मानणारच नाही हा अर्थ नाही येतच. त्यांनी सांगितलं आचार्यांनी, गुरु नाही पिता, पिता नैव मे नैव माता नैव, गुरु नाही शिष्य. त्या भूमिकेला त्या त्या काळामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित विशिष्ट असं स्थान आहे. उपदेश देण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी शिष्याची आवश्यकता आहे, उपदेश देण्यासाठी गुरुची आवश्यकता. न बंधू मित्र गुरु नैव शिष्य चिदानंद शिव शिव. आणि अत्यंत महत्त्वाचं शेवटचं कडवं, सगळंच कडवं महत्त्वाचे आहे. त्याच्यातलं क्रीम सुप्रीम काय अत्यंत महत्त्वाचं, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुत्वाच सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वं मुक्तिर्नबंधः चिदानंद रूप शिव शिव. अहम निर्विकल्पो, मी कोण आहे. 4 ओळीमध्ये आपल्या स्वतःचं स्वरूपाचं आचार्य खूप सुंदर रीतीने वर्णन करतो. अहम निर्विकल्पो, मी निर्विकल्प आहे, मला कुठले विकल्प नाही. विकल्प म्हणजे काय, विकल्प म्हणजे पर्याय हा उत्तर बरोबर आहे. अजून 2 संशय होऊ शकतो काय. विकल्प म्हणजे वृत्ती आणि विकल्प याचा अर्थ द्वैत, 2 असा आहे. तर अहम निर्विकल्प, संशय म्हणजे मला कसला संशय, अहम निर्विकल्पो निराकार होतो, मी आकाररहित आहे, मला कुठलाच आकार नाही. देहाचे चलन क्रियाचे सत्तेने त्या रूपतेच मनसावे
इंद्रिय चालक जय जय राम असं म्हणतात की इंद्रियांना चालणारे राम आहे. राम हा परब्रह्म आहे आणि तो सगुण आहे तोच निर्गुण आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुत्वाच सर्वत्र सर्वेंद्रियाणां. आकार म्हणजे मर्यादा, निराकार मला कुठलाच आकार नाही. आकाश मोजले का पण किती? आकाश किती डोक्याला आहे आपलं? अ पासून य पर्यंत, ए पासून झेड पर्यंत असून मोजले नाही. असा अनंत असा मी पसरलेला आहे. जळी स्त्री काष्टी काष्टी. सर्वत्र व्यापक, सर्व इंद्रियांना व्यापून आहे. आणि आत्म्याचा अजून एक विशेष गुण सांगितला आहे, तो म्हणजे सदामय सदत्व. आत्मा हा सदा सर्व काळ समस्थितीमध्ये राहतो. तर याचं उदाहरण कसं होतं? एक आश्रम होता. त्या आश्रमामध्ये जे आश्रम चालणारे होते अधिकारी, मठाधिकारी म्हणून, एक दिवशी सकाळी ते सगळे ब्रह्मचारी त्यांना वेगळी सेवा दिली होती. ते सेवा आपली करत होते. कोणी झाडलोट करत होता, कोणी गाईची धार काढत होता, कोणी शेंग करत होता. आणि त्यावेळेला एक मनुष्य गाय आणि वासरू घेऊन त्यांच्याकडे आला. तो जो दारात झाडलोट करत होता त्याला विचारलं की पुढे तुमचे मठाचे संन्यासी प्रमुख कोण आहे? मला महाराजांना भेटायचं. थांबा, त्यांना विचारतं काय करतो मी, तुम्ही आत या. तो आत गेला विचारला आणि असं कोणतरी गाय आणि वासरू माणूस आला तर तुम्हाला भेटायचं. बरं, 5 मिनिटांनी पाठवा. त्यांनी गाय वासरू बाहेर बांधून ठेवलं. तो आतमध्ये माणूस आला तर तो गेला. त्यामुळे असं म्हणा, एक गाय आणि वासरू तुमच्या आश्रमाला दान द्यायची. बरं, ठीक आहे, ठेवून जा. तो ठेवून गेला आणि संध्याकाळी त्यांची सगळ्या ब्रह्मचारी सगळ्याकडे असे आमची व्यक्ती आली आणि त्यांनी म्हणे आपल्याला एक गाय आणि वासरू दान दिलेले आहे. चांगली गोष्ट मिळाली. तुम्हाला सांग दूध दुप्त मिळेल, तुम्हाला दही मक्खन खायला मिळेल, तुमच्या तब्येती सुधारतील आणि सगळं सुबत्ता राहील गाय वासरू. काही महिने गेले की माणूस परत आला तर म्हणे मला पुन्हा महाराजांचं भेटायचं आहे. महाराज काही महिन्यापूर्वी तुम्हाला मी गाय आणि वासरू दिलं होतं, म्हणून परत हवं. महाराज म्हणे घेऊन जा. तुम्ही दिलेलं असं परत मागता असं नाही म्हणाले. घेऊन जा. घेऊन गेलो. थोडे ब्रह्मचारी लोक संन्यासी होते, ज्युनियर लागले आले. दुःखी आहेत, चांगलं दोन युद्ध होतं सगळं. गाय वासरून गेलं. हे पण म्हणे घेऊन जा. संध्याकाळी परत जरा त्याचं हे झालं बैठक. तर म्हणजे तो माणूस आला तर गाय वासरून घेऊन गेला. म्हणजे बरं झालं, तुमचं शेतकरी काढायचं हे वेळ वाचला, तुमचा त्रास वाचला, दूध तर काय होईल मी आपल्याला समज करून घेऊ. मनासारखं झालं आणि मनाच्या विरुद्ध झालं तरी आत्म्याच्या स्थितीला काहीच फरक पडत नाही ना. गुडघेदुखी सुरू झाली, कमरदुखी सुरू झाली, शुगर झालं, बीपीची गोळी लागली, अजून काही झालं तरी हे सगळे प्राकृतिकनुसार शारीरिक लेवलला होणारे बदल आहे. आत्म्याचा काहीच परिणाम होत नाही. पण मन जेव्हा तुमचे जीवाशी अटॅच असल्यामुळे जीव दुःखी होतो आणि जीव दुःखी झाला की नॅचरली असं म्हणतात की तो आत्मा पण दुःखी होतो. अरे मी तर आनंद स्वरूप आहे आतमध्ये, माझ्याकडे सगळं चाललं आहे. हा गुडघेदुखी सुरू आहे तर खिन्न बसला. जसे सगळ्या दुनियेची गुडघेदुखी ह्यालाच आहे, सगळ्या दुनियेची गुडघेदुखी ह्यालाच सुरू झालेली आहे. कुठेतरी कंबर केले तुमच्या म्हणजे दुखी दिले की बॅकपेज सुधारला, एक्सरे काढा, शारीरिक लेवलचे होणारे बदल होत राहतात. म्हणून हे सगळं होत असलं तरी सतत आनंद स्वरूप आहे हे आपल्याला आतून सतत सांगता आलं पाहिजे. आपल्याला त्याची अनुभूती केली आहे. 3ऱ्या अध्यायातल्या गीतेच्या कर्मयोग जो आहे त्याच्यातल्या 42वा श्लोक आहे, शेवटच्या श्लोकामध्ये त्याच्यात सांगितलेलं आहे इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियेभ्यः परमनः मनसस्तु पराबुद्धे यो बुद्धे परतस्तु सहा. खूप सुरेख करता यायचं. स्थूल देहाला जाणणं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय बोलताय, गुडघेदुखी झाली औषध नको घ्यायला पाहिजे. पोट दुखायला लागलं काय, डायबिटीस आहे काय, अजून काय, लिव्हरला त्रास आहे, कंबर दुखी झाली, मठ्ठे घ्यायला पाहिजे.
शरीराला, स्थूल शरीराला जाणणं जेवढं महत्त्वाचं आहे किंवा जेवढं अवघड आहे, त्याच्यापेक्षा जाणणं, त्याच्यापेक्षा समजणं इंद्रियांना हे अवघड आहे. डोळ्याला समजू शकतो का आपण? त्वचेला समजू शकतो का आपण? हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा सूक्ष्म. इंद्रियांपेक्षा मनाला जाणणं अधिक सूक्ष्म सांगितलं या श्लोकासाठी. इंद्रिय आणि प्राण्या इंद्रिय परमन मनसस्तु पराबुद्धे योग बुद्धे परतस्तु सहा. मनापेक्षा अधिक सूक्ष्म, अधिक श्रेष्ठ कशाला जाणलं पाहिजे? बुद्धीला जाणलं. आणि सतत माझा डोळे जवळ काय करतो, सतत अलर्टनेस आणि अवेअरनेस. म्हणून आमच्या एस डॉक्टर नागार्जुन दिदी आहेत, त्या नेहमी शब्द वापरतात. योगाचा अभ्यास करणाऱ्या साधकांनी 2 शब्द काय लक्षात ठेवले? स्लोनेस अँड अवेअरनेस. आपल्याला योगाभ्यास करताना या सर्व हालचाली या संतगतीने करायच्या आणि सतत जाणीव ठेवायची, सतत अवेअरनेस, सतत अलर्टनेस, सतत सृजनशीलता, सतत सजगता पाहिजे, सतत सजगता. पहिले ते निरूपण, दुसरे ते सावधपणे, आणि तिसरे ते समर्थन काय सांगितले, आणि तिसरे ते सावधपणे सर्व विषय. पहिले ते राजकारण, दुसरे ते निरूपण, आणि तिसरे ते सावधपणे सर्व विषय. सर्व क्षेत्रामध्ये, सर्व ठिकाणी वेळी सर्व राष्ट्रीय भाषांनी आपण सावध असेल. एका चिनी गुरुकडे शिष्य आला आणि तो म्हणे, मला तुम्ही चिनी टाईपची तलवार चालवायची, तुम्ही मला शिकवा. गुरुला हट्टच करू, तुम्ही मला शिकवा, तुम्हीच माझे गुरु व्हा. तो म्हणे, तुला परीक्षा द्यावी लागेल. काय म्हणे? तर म्हणे, मी जेव्हा तुझ्याकडे येईल आणि तुझ्या काही बोलेल त्यावेळेला तो फक्त म्हणायचं, मी सजग आहे. तर दुसऱ्या दिवशी परीक्षा सुरू झाली. तो आला तर पाठी धक्कन धबाड आणला त्या शिष्याचा. हा सजग म्हणतो, जोरात आहे. नंतर कधी भांडी घासत होता शिष्य, तेव्हा अजून एक फटका. आणि असं करत करत त्याचा अवेअरनेस इतका डेव्हलप व्हायला पाहिजे, तो झाला नाही. आणि नंतर मात्र काही दिवस गेले आणि नंतर तो गुरु त्याच्या पाठीवर हात उगाला, तोंडावर असा थोडा, मी सजग आहे. आता शिष्याला असं वाटलं, हा गुरु जर मला एवढं सांगतो सजग राहा, हा किती सजग आहे, मला चेक करायचं. रामकृष्ण विवेकानंद म्हणतात, गुरु सुद्धा तपासून झाला, त्याची पण गोष्ट आहे ते आता सांगत नाही असं. तर आता हा गुरु जर मला एवढं सांगतो सजग राहा, हा किती सजग आहे मला जर. हा गुरु जेव्हा झोपलेला असतो तेव्हा जेव्हा तलवारीने ह्याला शिकवतो की तलवार चालवायची कशी, ती तलवार घेतो ह्याच्याच मागे हाणणार, तेवढा तो म्हणतो, आहे मला मी सजग, आणि तो झोपतो. एवढी सजगता आपली पाहिजे. म्हणून मनसस्तु पराबुद्धे, बुद्धी सतत बुद्धीच्या स्तरावर आपण सतत करत असलं पाहिजे. आणि योग बुद्धे परतस्तु सहा. सहा म्हणजे तो म्हणजे ते आपण ते जाणणं अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत जिकिरीचं आहे, अत्यंत अवघड. पण अवघड असेल पण सोडून द्यायचं नाही. अवघड असेल अशक्य नाही. म्हणून मनसस्तु पराबुद्धे योग बुद्धे परतस्तु सहा. मग आता हे सगळं आत्मतत्वामध्ये जाणायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी सांगितलेलं आहे की आपल्यातली आसक्ती, हिंदीमध्ये आसक्ती शब्द लिहितात, आसक्ती, कभी भी आसक्ती, आसक्ती कभी भी आसक्ती. एकदा मराठीतलं वाचायचं, हिंदीतलं वाचायचं. आसक्ती मराठीमध्ये कभी भी आसक्ती. तर ही आसक्ती वस्तूबद्दलची, विषयाबद्दलची, घटनेबद्दलची ही आपल्याला कमी पाहिजे. म्हणून लेट गो इज द बेस्ट. जे आपल्याला ज्या स्थळी, ज्या व्यक्तीबद्दल, ज्या घटनेबद्दल पटलं नाही, कारण मानवी स्वभाव आहे, ही गोष्ट पण आवडली नाही, त्या ठिकाणी झटक्यात ते सोडून द्यायला पाहिजे. दॅट इज द परफेक्ट साइन ऑफ हेल्दी. पण आपण 5 वर्षांपूर्वी काय झालं त्याचं बरोबर म्हणायला होतं, 10 वर्षांपूर्वी काय झालं, 50 वर्षांपूर्वी कोण काय म्हणालं, ते सगळ्याचं सगळं आपण छानपैकी लक्षात ठेवू. एखादा पिक्चरचा फ्लॅशबॅक असतो ना, तसं आपल्या पिक्चर डायरेक्टरसुद्धा कुठे आपल्या मनापुढे सगळं सगळं आपल्याला सगळं छान वेगळं असं हिने अपमान केलं. मी जेव्हा योग शिकलो, खरं सांगतो, मी जेव्हा योग शिकू केलं 2006 मध्ये, नाही 2002 मध्ये नाशिकला, तेव्हा
आता त्यांनी तिथे उदाहरण दिलं होतं की एक म्हाताऱ्या आजीबाई त्यांच्या पेटीमध्ये पूर्वीची घटना, पेटीमध्ये एक साडी शोधत होती, खूप जुनी साडी. त्यांचे मालक म्हणाले, तुम्ही काय शोधताय एवढं, कंबर वाकली, ते चष्मा खाली पडायला लागला आहे, वय झालं तुमचं, तुम्ही काय शोधताय? अहो म्हणे, त्या शेजारच्या नलीने माझ्या मुलाच्या मुलांची साडी दिली, ते एका पाण्यात गोळा झाला, तशी साडी दिली आहे, तुझ्या मुलाच्या नावाने त्याला शोधतो. असं काहीच्या बाबतीत कधी कधी या साईडच्या बाबतीत घडत असेल. कधी काळी घडलेली घटना मनावर कुठेतरी स्कार असा रेघोटा होऊन जाते. आणि त्या केंद्रामध्ये जे शिबिर झालं तुमचं विवेकानंद कर्मयोगावर, त्या ताईने सांगितलं की आपलं मन कसं आहे, 2 दिवसापूर्वी, 4 दिवसापूर्वी, 6 दिवसापूर्वी, का आत्ता येता येताना कोणत्याही मुलाखतीत बोललो आणि जो बोलण्याचा जो बुडबुड आहे बबल, तो मी माझ्या मनात साठवून ठेवला. हां, त्या मला असं म्हणाले का तुम्ही चुकत तिकडे काढा म्हणून, ठीक आहे बोलतो. त्यांची त्या इथे काढू म्हणून त्यांना सांगितलं. असं काही ना काही एक्झाम्पल, असे काही ना काहीतरी बुडबुडे अनेक वर्षांचे मनामध्ये साठत जाऊन एक दिवशी त्याचा व्याधीच्या रूपामध्ये स्फोट होतो. सगळं सफोकेट दाबून आणि कधीतरी काय असं होतं, सगळं त्याचं बाहेर येतं. बाहेर कशामुळे येतं ते कॅल्क्युलेट्स ऑन युअर अन्नमय कोश. आणि कुणाला म्हणतो की अरे रे तुम्हाला डायबिटीस, अरे तुम्हाला आर्थरायटिस, अरे तुम्हाला क्रिटिकल व्याधी झाली. त्याचं मागचं कारण वसिष्ठ योगामध्ये खूप छानपैकी सांगितलं. तर आपण अत्यंत या आत्मतत्वापर्यंत जाण्यासाठी अत्यंत अलिप्त आणि अत्यंत निर्मोही कसं राहायचं आहे, छोटीशी गोष्टी शिवायची सांगतो. एक आजी होत्या आणि त्यांच्या घरात एक नाचून आलेली होती नवीन. व्हॉट्सअपवर आलेला मेसेज आहे, खूप छान, मला आवडला म्हणून मला शेअर करावं असं वाटतं. आणि किती तरल, किती एकदम त्या पॉईंट, फक्त हा मोमेंट मी कसं जगू शकतो, इतकं सुरेख उदाहरण मला असं वाटतं. मला ते भाऊ लागलं मला सांगतो म्हणून थांबतो. तर त्या आजीने दारामध्ये रांगोळी काढली, सुरेख रांगोळी, नाचून हल्लीच्या नाचून रांगोळी वगैरे तर टी व्हीवर बघत असते, कशी हा प्रकारच माहिती कशी काढायची असते, त्यात किती ठिपके, कुठे रंग भरायचे, काय नाही भरायचे. अत्यंत सुरेख रांगोळी काढली. तर ती नाचून राहिली, तिला आवडली, छान मस्त काय आवडली. तशी बघतच बसली रांगोळी काढून झाली. या आजी रांगोळी काढली आणि ते रांगोळीची करंडी हळदी घेऊन ते आज स्वयंपाकाला घेऊन थोड्या वेळाने तिथे खेडेगावाची गोष्ट घटना असेल, भाजीवाला दारात भाजी घेऊन यायचं, भाजीचं टोपलं जरी उघडलं आणि टोपलं ते बांधलं असतं फडक्याने, ते फडकं किंवा तो रुमाल तो त्या रांगोळीत पडलं आणि असं फडकं ठेवलं, म्हणजे टोपली ठेवली आणि ते फडकं असं बाहेर पडलं, ते रांगोळी दिसते. ती मुलगी सगळं बघत, पण ती बोलली नाही, तिने फक्त बघितली. त्यांना आजी आल्या, पैसे देते, भाषा घेतली, कारण याची नवीन दिला का माहिती नाही. भाजी घेऊन त्या आत गेल्या, यांना आपण परत ते फडकं घेतलं, पुन्हा रांगोळी बिस्कट गेली, गाठाला बांधलं आणि की आता दिवसभर छान मुठी गेला, तिथं काय रुटीन. आणि संध्याकाळी ती आजीजवळ बसली. आजी म्हणे, तुम्ही ती सगळी रांगोळी इतकी सोय काढली, मला इतकी भावली, म्हणा की मला पण अशी काढता येईल का? हो येईल ना, तुला शिकवतो, हो मला शिकायची. पण मला एक प्रश्न आहे, काय म्हणजे तुम्ही ती रांगोळी काढली, तो भाजीवाला आला, त्याच्या तुमच्या समोरच म्हणजे झालं सगळं, म्हणजे त्याचं फडकं त्याला लावून ते रांगोळी विस्कटली गेली, तुम्ही त्याला बोलला का नाही तिथल्या तिथे? तिला एवढं दिसत नाही का, त्या रांगोळीच्या पलीकडे ठेवायची टोपली, ते रांगोळी एवढी मेहनतीने काढली आणि माझी नाचून बघती, एवढी लाडकी नाचून, आणि तिला म्हणजे कसं नाही, ते बरोबर नाही म्हणायचं, तुला कळायला पाहिजे, तू बोलणार नाही त्याला फटकायचं, बोलायला पाहिजे तुम्ही. तू उद्या तुमच्या रांगोळी काढली तर तशीच त्याला सवय लागली. जनरल स्थायी स्वभाव आहे आपल्या माणसाची, एखादी चुकीला पुन्हा चूक त्याला पुन्हा तो करत राहील, विचार तर आपलं पाहिजे. त्यावर आजी काय म्हणाली? आजी म्हणाली, ज्या क्षणी मी रांगोळी माझी काढून झाली, त्या क्षणी माझ्या रांगोळीचा अधिकार संपला. आणि ती रांगोळी तू बघत होती, तो तुझ्या वेळेला जो आनंद होता, तो अवर्णनीय होता, त्या क्षणी ती आनंद होता, बस अजून काय पाहिजे. त्या मुलीच्या वेळेत पाणी तिला कळलं, अरे काय आनंद असतो,
क्षणाचा आनंद. आणि किती वर्षाचा आपण किती लक्षात ठेवतो, काय झालं 5 वर्ष, किती 2 वर्ष, किती 6 वर्ष, सोडून द्या. उद्देश काय आहे? म्हणून महाराज म्हणतात वेळ खूप थोडा आहे, वेळ खूप थोडा आहे. कशा आपल्याला घ्यायचा? तर निर्वाण शरीरात म्हणण्यात मी अधिकारी व्यक्ती नाही. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, मला जे जमलं, मला जे झेपलं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. मी हे प्रवचन नव्हतं, फक्त मला असं वाटलं की तुमच्याशिवाय शेअर करा. तुम्ही शेअर केलं तर कमी जास्त असेल ते माफ करा, आपल्या हृदयस्थ पुन्हा. आणि आपल्या काकाने मला संधी दिली की तुमच्या सर्व विभाग पहिल्यांदा असा विषय झाला एक महिन्यापूर्वी की शिबिर घ्यायचं आहे. तर म्हणून मी निर्माण शक्य म्हणजे दुसरीकडे असं म्हणणार आला निर्माण शक्य मी घेईल. कारण कधी काळी जेव्हा निर्माण शक्य पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा ते पूर्णपणे क्लीन बोल माझ्या डोक्याकडे गेलं. काही कळलं नाही काय हे आत्मा आहे की नाही, हे काय एवढा सगळा घर दिसतो 30, 40, 50, 60 किलोचा. हा मी नाही म्हणायचं, हे प्रश्नच पडत नाही आपला. पण ते काकांनी सिद्धी दिली त्यामुळे तुमच्या समोर यायची ते सेवा म्हणा काय शेअर करायची संधी मिळाली.